नमस्कार मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की मी वाल सोलतानाचा पहिला व्हिडिओ का दाखवते. तर ही सगळी तयारी चालली आहे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची. गणपती बाप्पाला वालाचं बिरडं असतं आमच्या इकडे, त्यामुळे वाल सोलून झाले जवळपास मम्मी आणि मला 1.5 तास लागला. आणि त्यानंतर रात्रीच आम्ही ह्या भाज्या सगळ्या धुवून ठेवल्या होत्या. वहिनी येईपर्यंत आम्ही चिरल्या आणि मम्मीने वालाचं बिरडंही करून ठेवलं होतं. डाळ आणि भातही मम्मीने केला होता. तर ह्या आमच्या कुसुम काकी आहेत आणि ह्यांच्याकडे रात्री 12 वाजताच गणपती आणतात. आणि आता आम्ही गणपती आणायला चाललो आहे. गणपती बाप्पा मोरया. तू लावतोस ना, हाच बोलतोयस ना दादा? नाही हा क्वेश्चनच आहे. खूप शॉर्ट वाटतोय. नाही काय तर तिथं भाऊ वाटेत आम्ही जयघोष करत येत होतो. सगळे आजूबाजूचे लोक आमच्याकडे बघत होते आणि गणपती बघून स्माईल करत होते. मध्ये ट्रॅफिकही लागला आणि आम्ही घरी येईपर्यंत वहिनींनी सगळी तयारी करून ठेवली. मामी पण आहे ना त्याच्यात, मामी पण आहे. कोकणी पद्धतीमध्ये छताला मधोमध सुपारी आणि कौंडाळ बांधायची पद्धत आहे. आणि शिवाय सगळे पूर्वजांचा फोटो ठेवून तिथे विड्याचा त्यांना मान देऊन पूजेला सुरुवात करतात. इथे आम्ही मोदकाची तयारी करत होतो. सगळं नैवेद्य पूजे आधीच झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न होता. आणि सगळी गडबड गोंधळ असा चाललेला होता. पण प्रत्येकजण काही ना काही काम करत होता. आमची चिनू खूप लाडाची आहे, पण तिने सगळ्या पुऱ्या केल्या. स्वयं गणपती आणत होतो तेव्हा ड्राईव्ह करत होता आणि प्रणय दुर्वा खूप मन लावून मोजत होता. इथे आम्ही पूजेला सुरुवात केली होती. गणपतीची स्थापना करायला बराच वेळ लागला. सगळी विधिवत पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली आणि नैवेद्याला गणपतीला 21 मोदक, वालाचं बिरडं आणि 21 प्रकारच्या भाज्या, डाळ, भात, अळूवडी असं सगळं काही दाखवलं होतं. हे मोदक बघून तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल ना. सगळे मिळून गणपती बाप्पाची सेवा करूया आणि सगळ्यांना सुखी ठेव असा आशीर्वाद मागूया.